एक थोडक्यात टिप आहे तुमच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण. सो ज्या व्हॅल्यू लोडेड टर्मिनॉलॉजीज आहेत इथिक्सच्या त्या मी मराठीत कन्वर्ट करेन आणि सरांचंही म्हणणं की त्या नीट समजून घ्या आणि दर टर्मवर तुम्ही जे उदाहरणं आहेत ती जाणून घ्या की ही टर्मचा एखादा एक्झाम्पल, रिअल लाईफ एक्झाम्पल. मग जसं मी एक प्रोबिटी इन गव्हर्नन्स असा एक बेसिक टॉपिक असेल, मी एक उदाहरण देतो की प्रोबिटी म्हणजे इंटिग्रिटी म्हणजे ऑनेस्ट ऑफिसर सगळेच असतात की मी करप्शन करणार नाही, हे नाही करणार, ते नाही. प्रोबिटी त्याच्याही हायर लेवल कन्सेप्ट येतो. मग मी एक तुकाराम मुंडेंचंच उदाहरण देतो क्लासमध्ये की ते जेव्हा नागपूरला गेले तर एक तिथला एक बंगला होता कुठल्या तरी अंडरवर्ल्ड डॉनचा आणि ते कितीतरी 4-5-6 वर्षापूर्वी सर्व नोटीस दिल्या गेलेल्या डिमॉलिशनच्या, तरी आधीच्या कुठल्याच अधिकाऱ्यांनी ते डिमॉलिशनचं काम केलं नाही. जसं यांनी नागपूरचा चार्ज घेतला, 1-1.5 महिन्यातच पेपरमध्ये न्यूज होती की तो बंगला त्यांनी डिमॉलिश केला. 100 कोटीचा अंडरवर्ल्ड डॉनचा बंगला होता. सो पॉईंट आहे की मग हा जे एक्झाम्पल आहे त्याला प्रोबिटी म्हणतात. असं नाही की त्यांच्या आधीचे अधिकारी करप्टच असतील. मग असे जे ऍडमिनिस्ट्रेशन मधली उदाहरणं आहेत ती जर तुम्ही समजून घेतली कन्सेप्ट व्यवस्थित लोकांना